ईश जो ईश सर्वा गुणांचा, मूळारंभ आरंभ जो निर्गुणांचा. नमो शारदा चत्वार वाचा, गमो पंत आनंद या राघवाचा. जय जय रघुवीर समर्थ. नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे, वसत्वं मम जिह्वाग्रे सर्व विद्या प्रदाभव. आज इथे माझे उपस्थित गुरुजन वर्ग आहेत. आम्ही सिद्ध लेखिकेच्या सगळं ज्येष्ठ माझ्या भगिनी, आदरणीय भारतीताई मेहता, आदरणीय अनुराधाताई कुलकर्णी, विजयाताई पंडितराव, वृषाली राजे आणि समस्त माझ्या ज्येष्ठ भगिनींना आदरपूर्वक मी वंदन करते. त्याचबरोबर इथे उपस्थित असलेले सर्व ज्येष्ठ रसिकांना मनापासून अभिवादन करून आज मी प्राध्यापिका पद्मा होशी आणि मी संपदा दळवी सादर करीत आहोत वाग्विलासिनी शांताबाई शेळके. शांताबाई शेळके यांच्या पवित्र स्मृतीस आदरपूर्ण अभिवादन करतो. ये मराठी आवाज येतो. ये मराठीची ये नगरी, ये मराठीची ये नगरी, ब्रह्मविद्येचा सुकाळू करी. देणे घेणे सुखाची वरी, हो देई या जगा. संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींनी विश्वात्मक देवाला महाराष्ट्र नगरीमध्ये मराठी भाषा समृद्ध व्हावी हा कृपाप्रसाद मागितला. विश्वदेवतेने ज्ञानेश्वर माऊलींना हा कृपाप्रसाद दिला आणि या कृपाप्रसादामुळे खरोखर महाराष्ट्र नगरीमध्ये मराठी भाषा समृद्ध व्हायला लागली. माझा मराठाची बोलू कौतुके, परी अमृतातही पैजा जिंके, ऐसे अक्षरे रसिके मेळविले. माऊलींचा हा आत्मविश्वास पुढे अनेक सारस्वतांनी सार्थ ठरवला. माऊलींच्या बरोबर, माऊलींच्या नंतर पाठोपाठ अनेक संतांनी, अनेक पंतांनी, अनेक शाहिरांनी ही मराठी भाषा समृद्ध केली. या सारस्वतांची अखंड मांदियाळी महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली. या संत साहित्याने, पंडिती साहित्याने, शाहिरी साहित्याने आपली मराठी भाषा समृद्ध केली. पुढे याच भाषेचा, याच संस्काराचा आदर्श समोर ठेवून आधुनिक युगामध्ये मराठी भाषेचा महासागर निर्माण झाला. या साहित्याने संपूर्ण महाराष्ट्रावर संस्कार केले आणि आधुनिक युगात या संस्काराच्या पायावर असंख्य सारस्वतांची मांदियाळी निर्माण झाली आणि मराठी भाषेला विश्वात्मक दर्जा यांनी प्राप्त करून दिला. या महासागरातील एक अनमोल रत्न म्हणजे आपल्या सर्वांच्या लाडक्या शांताबाई शेळके. मराठी वाङ्मयात ज्यांचे नाव सोनेरी अक्षरांनी कोरले गेले अशा साहित्य विश्वातील साक्षात सरस्वती म्हणजे शांता शेळके. रसिकांचे उदंड प्रेम लाभलेल्या, घराघरात अनेकांना आपल्याच कुटुंबातील वाटणाऱ्या या साहित्य दुर्गेला अभिवादन करून त्यांच्याच प्रार्थनेने आजच्या वाग्विलासिनी शांता शेळके या कार्यक्रमाची आपण सुरुवात करत आहोत. सादर करीत आहेत संपदा दळवी. जय शारदे वागेश्वरी.
जय शारदे वागीश्वरी जय शारदे वागीश्वरी. आणि गणेशाचे वरदान घेऊनच शांताबाईंनी जन्म घेतला. या शब्द फुलांची ओंजळ उधळतच त्या जन्माला आल्या. शांताबाईंना या शब्दाचा वरदहस्त लाभल्यामुळे या शब्द सागरातून त्यांनी असंख्य साहित्य प्रकार निर्माण केले. कारण कळत्या वयात बालवयापासूनच या शब्दाचे संस्कार त्यांच्यावर झाले. या शब्द सागरातून त्यांनी अनेक साहित्य प्रकाराला जन्म दिला. त्यातूनच कवयित्री, गीतकार, कथाकार, कादंबरीकार, अनुवादकार, निबंधकार, समीक्षकार, आत्मचरित्रकार, अशा रसास्वादकार अशा अनेक साहित्य क्षेत्रामध्ये शांताबाईंनी वावर केला. आणि हा वावर करताना गीताचेही विविध प्रकार शांताबाईंनी हाताळले. आणि त्याच्यामुळे श्रद्धा, भक्ती हा शांताबाईंच्या जीवनाचा पाया होता. कारण बालपण त्यांचं अतिशय रम्य आणि श्रद्धाळू वातावरणात त्यांचं बालपण गेलं. आणि त्यामुळे जशी शारदा त्यांना प्रसन्न होती तसा गणेशाचं वरदहस्त त्यांना लाभलेलं होतं. वाणीची देवता म्हणजे शारदा आणि बुद्धीची देवता म्हणजे गणेश. या बुद्धीच्या वाणीची देवता म्हणजे सरस्वती आणि श्री गणेश यांचा वरदहस्त लाभल्यामुळे शांताबाईंचं हे शब्द सौंदर्य विलसित होत गेलं, उजळत होत गेलं. आणि साहित्य विश्वामध्ये शांता शेळके नावांचं हे साम्राज्य अजरामर झालं. याच शांता शेळकेचं एक भक्तिरसपूर्ण गणेशाला वंदन करणारं एक गीत ऐकूया आणि शांताबाईंचा जीवन प्रवास आपण पुढे जाऊया. अतिशय सुंदर कलात्मक असं हे भक्तिगीत पुढे ऐकूया. गणराज रंगी नाचतो. हॅलो हॅलो हॅलो.
नारद तुंबरू करीते गायन हरी शारदा वीणावादन ब्रह्मा धरितो तालहिरंगुन ब्रह्मा धरितो तालहिरंगुन मृदंगदिवी वाजतो गणराजरंगी नाचतो गणराजरंगी नाचतो नाचतो. बॅलन्स होत नाहीये दोन्ही साईडवर. शब्द सेवा साहित्य सेवाच त्यांनी केली. साहित्य सेवा हाच त्यांचा श्वास होता, साहित्य सेवा हाच त्यांचा ध्यास होता आणि साहित्य सेवा हाच त्यांचा जीवन प्रवास होता. महाराष्ट्रीय वळणाचे बाळबोध वळणाचे संस्कार शांताबाईवर झाले. इंदापूर, खेड, मंचर या निसर्गरम्य वातावरणात त्या वाढल्या. शांताबाई खरोखर नशीबवान होत्या की एखाद्या माणसाचं व्यक्तिमत्व घडवण्यामध्ये त्याच्या कुटुंबाचा, आजूबाजूच्या परिसराचा आणि वातावरणाचा फार मोठा प्रभाव त्या व्यक्तीवर पडलेला असतो. यासाठी शांताबाई अतिशय नशीबवान अशा होत्या. कारण शांताबाईचाच कालखंड मागच्या वर्षीच आपण शांताबाईंचा शतक महोत्सव साजरा केला. म्हणजे शांताबाईंचा कालखंड 100 वर्षाचा. त्याच्या आधी एक पिढी म्हणजे त्यांचे वडील जे फॉरेस्ट ऑफिसर होते आणि त्याच्या आधीची एक पिढी म्हणजे त्यांचे आजोबा जे शिक्षक होते. म्हणजे जवळजवळ 150 वर्षापूर्वी ते घराणं किती सुसंस्कृत आणि सुशिक्षित होतं. आजोबा त्यांचे शिक्षक होते, शांताबाईंचे वडील फॉरेस्ट ऑफिसर होते. त्या काळामध्ये त्यांच्या आत्या महाविद्यालयीन शिक्षण घेतलेल्या होत्या. इतक्या सुसंस्कृत, सुशिक्षित आणि सधन कुटुंबात शांताबाईंचा जन्म झाला. साहजिकच साहित्याचे आणि वाचनाचे संस्कार त्यांच्या घरातूनच त्यांना पडले. आजूबाजूचा परिसर, आजूबाजूचं साहित्य तेही त्यांना बालमनापासून कळायला लागलं. सकाळी सकाळी डोळे उघडण्यापूर्वीच जातावरच्या सुंदर ओव्या त्यांना ऐकायला यायच्या. जवळच मंदिर असल्यामुळे त्या मंदिरातून सुरेल भोपाळीचे स्वर, भजन, आरती, कीर्तन ते ऐकायच्या. दारावर वासुदेव सुरेल गाणे गात यायचा. सणावाराला लोकसंगीताचे सुंदर गीत त्यांच्या कानावर पडायचे. आणि या साऱ्या वातावरणातून बालमनातच शांताबाईच्या मनामध्ये या सुरेल ताल लय नादासहित शब्द त्यांच्या अंतरंगामध्ये बसले. आणि याच शब्द सुरांच्या साथीमध्ये पुढे गीतकार, कवयित्री शांताबाई उभं राहिल्या. शांताबाईंनी गीतकार म्हणून कितीतरी गीत प्रकार लिहिले. त्यामध्ये त्यांनी भक्तिगीत लिहिलं, बालगीत लिहिलं, भावगीत लिहिलं, नाट्यगीत लिहिलं, स्फूर्तिगीत लिहिलं, निसर्गगीत लिहिलं, प्रेमगीत लिहिलं, कोकणी गीत लिहिलं आणि असे कितीतरी समृद्ध गीत प्रकार शांताबाईंनी लिहिले. त्यातून त्यांचा आवडता, अतिशय आवडता गीत प्रकार म्हणजे बालगीत. बालगीत, बालकथा यांनी शांताबाईंनी बालविश्व समृद्ध केलं. बालकांनाच काय, आपण इतके मोठे झाले, आजही शांताबाईंचं बालगीत ऐकलं की आपल्यालाही नाचावंसं वाटतं, गावंसं वाटतं. इतका ताला सुरांनी समृद्ध अशी बालगीत आहे. टप 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 टाकीत टापा चाले माझा घोडा, किंवा विहीनबाई उठा आता उठा, किंवा ए आई मला पावसात जाऊ दे, किंवा पाऊस आला वारा आला पाने लागले नाचू. असे कितीतरी सुंदर सुंदर बालगीतांनी बालविश्व शांताबाईंनी समृद्ध केलं. याला कारण शांताबाईंनी आजूबाजूचं वातावरण आणि निसर्गाचा प्रभाव शांताबाईवर मोठ्या प्रमाणात झाला होता. आणि बालपणापासूनच त्यांना ताला सुराचा नाद, लय, ताल, सूर आणि भोवतीचं वातावरण त्यांना लाभलेलं होतं. अशा या वातावरणात शांताबाईंचा पिंड घडला आणि हे त्यांनी आपलं संपूर्ण जीवनभर हा पिंड त्यांनी पोचला
आणि या संस्कारावर विविध साहित्य प्रकारामध्ये सहजगत्या वावर करणाऱ्या शांताबाई आपल्याला आयुष्यभर समृद्ध करून गेल्या. तर शांताबाईचं एक सुंदर ताल नद लय आणि प्रतिमाने समृद्ध असणारं एक सुंदर बालगीत ऐकून शांताबाईंचा पुढील जीवन प्रवास आपण ऐकूया. किलबिल किलबिल पक्षी बोलतील. हॅलो हॅलो हॅलो. आवाज माफ करा. किलबिल किलबिल पक्षी बोलते, झुळ 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 झरे वाहते, पानो पाणी फुले बहरते, फुल पाखरे भरभीर फिरते, स्वप्नी आले काही, स्वप्नी आले काही, एक मी गाव पाहिला बाई. किलबिल किलबिल पक्षी बोलते, झुळ 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 झरे वाहते, पानो पाणी फुले बहरते, फुल पाखरे भरभीर फिरते, स्वप्नी आले काही, स्वप्नी आले काही, एक मी गाव पाहिला बाई. किलबिल किलबिल पक्षी बोलते. त्या गावाची गंमत न्यारी, तिथे नांदते फुलेच सारी, त्या गावाची गंमत न्यारी, तिथे नांदते फुलेच सारी, कुणी न मोठे कुणी धाकटे, कुणी न बसते तिथे एकटे, सारे हसते गाते नाचते, कोणी रडके नाही. स्वप्नी आले काही, एक मी गाव पाहिला बाई, एक मी गाव पाहिला बाई. किलबिल किलबिल पक्षी बोलते. नाही पुस्तक नाही शाळा, हवे तेवढे खुशाल खेळा. नाही पुस्तक नाही शाळा, हवे तेवढे खुशाल खेळा, उडू वागडू पळू धडपडू लागत पोळा नाही. स्वप्नी आले काही, एक मी गाव पाहिला बाई, एक मी गाव पाहिला बाई. किलबिल किलबिल पक्षी बोलते. बालवयात संस्कार होणं हे किती गरजेचं असतं हे आपल्याला शांताबाईंच्या जीवन प्रवासातून कळतं. शांताबाईंचे वडील फॉरेस्ट ऑफिसर होते, त्यामुळे सतत त्यांच्या बदल्या व्हायच्या. बदली झाल्यानंतर फॉरेस्ट ऑफिसर असल्यामुळे त्यांचं जे क्वार्टर आहे ते राहायचं क्वार्टर बंगला त्यांना गावाबाहेर मिळायचा. त्याच्यामुळे आजूबाजूला शेजार पाजार कुणी नसायचं. मोठा बंगला, मागे पुढे भरपूर झाडी, विविध प्रकारची पक्षी हे तिथे त्यांचे सोबती झाले. आणि घरामध्ये वाचन. शांताबाईंची आई 5वी शिकलेल्या होत्या. त्या त्यांच्या आईला वहिनी म्हणत असत. त्यांना वाचनाची प्रचंड आवड होती आणि त्याच्यामुळे शांताबाईंचे वडील जेव्हा पुण्या मुंबईला जायचे तेव्हा भरपूर पुस्तकं घरी आपल्या पत्नीला घेऊन यायचे. हे पुस्तकं घरामध्ये आल्यानंतर त्यांची आई ते पुस्तकं वाचायची. शांताबाईंना आजूबाजूचा मित्र परिवार कुणी नसल्यामुळे निसर्ग आणि पुस्तकं हेच त्यांच्या सोबती झाले. आई त्यांना सगळे संत साहित्यातले गोष्टी वाचून दाखवायची. अभंग, ओव्या, पद, गवळणी, भारूड हे त्यांना घरातच ऐकायला मिळायचं. त्यांच्या वडिलांना गडकऱ्यांचं साहित्य फार आवडायचं, म्हणून गडकऱ्यांचं समग्र साहित्य त्यांच्या घरामध्ये होतं. आणि इतक्या बालवयामध्ये इतकं अनमोल साहित्य शांताबाईंना ऐकायला, बघायला आणि वाचायला मिळालं. आणि मुळातच प्रतिभा संपन्न असलेल्या शांताबाई या साहित्याच्या विविध क्षेत्रामध्ये कशा चिरल्या त्यांनाच कळलं नाही. केवळ कवयित्री, गीतकार म्हणून नव्हे तर अनेक साहित्य प्रकार त्यांनी भरभरून लिहिले. त्यातला एक त्यांचा आवडता साहित्य प्रकार म्हणजे ललित. आता ज्यात लालित्य आहे ते ललित, आणि ललित हा विषय आहे का तिथे कोणताही विषय हा वर्ज्य नसतो. कुठल्याही विषयावर आत्मचिंतन आपण ललितमध्ये करू शकतो. शांताबाई मुळातच बोलघेवड्या स्वभावाच्या.
त्यांना गप्पा मारायला भरपूर आवडायचं. आणि मग आपल्या वाचकांशी संवाद साधण्याचं एक प्रबळ साधन म्हणजे ललित. आणि या प्रबळ प्रेरणेतून शांताबाईंनी अनेक ललित पुस्तकं लिहिली. आणि या ललित साहित्यातून विविध विषयावर शांताबाईंनी वाचकाशी संवाद साधला. आणि या सहज सुंदर शैलीतून त्यांनी वाचकांना अंतर्मुख करायला भाग पाडलं. त्यांच्या 2 ललित संग्रह आतला आनंद आणि रंगरेषा, नक्षत्र चिन्हे आणि शब्दांच्या दुनियेत हे त्यांचे ललित लेख. या ललित लेखातील 2 भाग आम्ही इथे अभिवाचनासाठी घेतले. एक संपदा आतला आनंद या ललित लेखातील एक छोटासा भाग अभिवाचनातून आता आपल्यासमोर सादर करेल आणि त्यातून शांताबाईंची ललित लेख लिहिण्याची शैली कशी होती हे आपल्याला कळून येईल. लेखाचं नाव आहे हसू हरवलंय का. परवा आमचे एक स्नेही बोलता बोलता म्हणाले, पूर्वी माणसं एकमेकांकडे बघून ज्या निर्मळ स्नेहभावाने हसत सहज ओळख देत, ते हसू आता हरवून गेलंय का. स्नेहांच्या प्रश्नाला उत्तराची अपेक्षा नव्हती. मी काही बोलले नाही. जरा वेळाने स्नेही गेले. त्यांचं ते वाक्य मात्र कितीतरी वेळ माझ्या मनात घोळत राहिलं. आजच्या सामाजिक जीवनातली एक मोठी उणीव त्यांनी बोलून दाखवली होती. खरंच साधं सरळ हसू आपण गमावून बसलोत का. प्रत्यक्षात तसं दिसत नाही. पूर्वीपेक्षा आपण जास्त हसतो. हसण्याचा वापर सातत्याने केला जातोय. पण ही हास्य निर्हेतुक प्रेमळ नसतात. विक्रेत्यांचं कमावलेलं हसू, दूरदर्शनवरच्या निवेदिकांचं यांत्रिक हसणं, मतांची याचना करण्यासाठी आलेल्या उमेदवारांचं मतलबी हसणं, मुरलेल्या सराईत पुढाऱ्यांचं धूर्त आर्जवी हास्य, या साऱ्या कृत्रिम, फसव्या आणि धोकादायक गोष्टी आहेत. शेक्सपियर म्हणतो, वन मे स्माईल अँड बी अ विलन. ते काही खोटं नाही. सौम्य स्मित हास्यापासून उच्च अश्वहास्यापर्यंत अनेक नमुन्यांना आपण रोज तोंड देतो. आमची कवी संमेलनं तर विनोद आणि कोट्यांशिवाय साजरीच होत नाही. जाहीर कार्यक्रमांचे सूत्रसंचालक, धंदेवाईक मुलाखते, ठरीव विनोद मधून मधून भिरकावत असतात. नाटका सिनेमात तर वेड्या वाकड्या अंगविक्षेपांनी देखील प्रेक्षकांना हसवण्याचा अट्टहास चाललेला असतो. इतकंच नव्हे तर गंभीर शास्त्रीय विषयांवर, अगदी अध्यात्मावर सुद्धा एखादा वक्ता बोलत असला तरी त्याने मधून मधून आम्हाला हसवावं असा आमचा लाडीक आग्रह असतो. मित्राचं आपुलकीचं हास्य, बालकाचं निर्व्याज हास्य, वृद्ध माणसांचं अनुभव संपन्न हास्य, तारुण्याचं उसळतं हास्य, प्रेयसीचं लाजरं संकोची स्मित, अशा सुंदर हास्यांचं महत्त्व आजही लोपलेलं नाही. सहज साधं हास्य ही निसर्गाची विलक्षण मोलाची देणगी आहे. ज्या समाजातून खुल्या हास्याची हकालपट्टी झाली आहे तो विनाशाची वाट चालू लागलाय असं निशंकपणे समजावं. चेहऱ्यावरचं सहज हसू ही शारीरिक आणि मानसिक आरोग्याची निशाणी आहे. आतून उचंबळून आलेलं मोकळं खळखळतं हसू जीवनाकडे बघण्याची प्रसन्न स्वागतशील वृत्ती प्रकट करतं. सामाजिक सद्भाव वाढवणारं, आपुलकी दर्शवणारं, माणसांमध्ये स्नेहाचे धागे अलगद गुंफणारं हास्य ही समाजाची सर्वात मोठी गरज आहे. ते हसू आपण खरंच हरवून बसलोत का. शांताबाई म्हणजे शब्दाचा महासागर. त्यांचं रंगरेषा या ललित लेखात त्या म्हणतात. निसर्गाकडे परत हा त्यांचा ललित लेख आहे. माणसातल्या परस्पर संबंधापेक्षा पशुपक्ष्यामधील संबंध अधिक उत्स्फूर्त आणि स्वाभाविक असतात. पशुपक्ष्यांच्या बाबतीत नैसर्गिक स्वभावधर्म टिकून राहिलेला आहे, परंतु माणसे मात्र स्वभाव गमावून बसलेली आहे. सुधारणा, संस्कृती, सहजीवन, सहिष्णुता इत्यादी गोष्टीच्या नावाखाली आपण जे वागतो ते खरे असते का. आपण पशुपेक्षा सुधारलो आहोत की बिघडलो आहोत. आपल्या स्वाभाविक प्रवृत्तींना अनुसरणारे पशुपक्षी अधिक चांगले का त्या प्रवृत्ती खोल दडपून वर सौजन्य दाखवणारे मानव चांगले.
मला वाटते आपल्यापेक्षा पशु पक्षी अधिक चांगले असतात. एकमेकांशी वागण्याचे त्यांचे नियम अधिक सरळ, उत्कट, निरोगी आणि बिन गुंतागुंतीचे असतात. त्यांच्या संवेदना शुद्ध असतात. आपण जर आपल्या माणसांच्या जगाकडे नजर वळवली तर वरचा सौजन्याचा आणि समंजसपणाचा तवंग बाजूला सारून मनाचा तळ निरखला तर तिथे काय दिसून येते? पशुपक्षात असतात त्याच साऱ्या प्रवृत्ती माणसातही दबा धरून बसलेल्या असतात. फक्त त्यांचे उद्रेक वेगळ्या पद्धतीने होतात. पशुपक्षी एकमेकांना नखाने चोचीने भोसकतात, तर माणसे टोकदार कुत्सित शब्दाने एकमेकांना घायाळ करतात. एकमेकांचे उणेदोणे काढतात, परनिंदा करून स्तुतीची खोटी मुलायम वस्त्रे पांघरून घालतात. स्वतःला कधी संपवावे हे पशुपक्ष्यांना कळते, पण माणसांना ते अजिबात कळत नाही. आपण निकामी झालो हे माणसे समजूनच घेत नाहीत आणि त्यांची ही लालसा आयुष्यभर संपतच नाही. असे एकापेक्षा एक कितीतरी त्यांचे ललित आहेत जे आपल्याला चिंतन करायला, आत्मपरीक्षण करायला आणि आपला दृष्टिकोन बदलायला लावण्यात भाग पाडतात. शांताबाई म्हणतात की मला साहित्याची गोडी लागली ती शब्दांच्या द्वारे. ऐकलेले काही आकलन होण्यापूर्वी त्याचे शब्द मला जाणवायचे. ते डोळ्यापुढे खेळायचे, नाचायचे, जिवंत व्हायचे. ते शब्द पुस्तकातून माझ्यापर्यंत पोहोचण्यापूर्वीच ऐकलेल्या गाण्यातून, गोष्टीतून, लोकगीतातून माझ्या मनात खोल खोल झिरपत गेले आणि त्यातच मी गुंग होऊन नाचत गेले. एखादी लिमलेटची गोळी चघळत चघळत तिची गोडी आत झिरपत जावी ना, तसे हे शब्द माझ्या मनात उतरत गेले. आणि हे शब्द केवळ कविता आणि गीतातून नव्हे तर कथा, कादंबरी, ललित, व्यक्तिचित्र, निबंध, प्रवास वर्णन अशा कितीतरी प्रकारातून माझ्या मागे ते धावतच आले. शांताबाई स्वतः विविध क्षेत्रात वावरलेल्या होत्या. व्यक्ती म्हणून त्या खूप मोठ्या होत्या. दिग्गज व्यक्तींचा सहवास शांताबाईंना लाभलेला होता. त्या सर्वांकडून जे जे उत्तम ते शांताबाई शिकत गेल्या आणि आयुष्याचे त्यांनी सोने केले. शांताबाई नावाप्रमाणे शांत, संयमी, सोज्वळ, साध्या अशा होत्या आणि त्याच्यामुळे कायम इतरांना मोठं करण्याचा आनंद त्यांना मिळत असे. शांताबाई म्हणजे जीवनाच्या अनेक रंग रूपाचा वेध घेणारं अतिशय संवेदनशील, हळवं मन लाभलेल्या या बहुप्रतिभावान अशा लेखिका. त्यांची एक सुंदर विराणी आता आपण ऐकूयात. हे श्याम सुंदर राजचा मनमोहना. हे श्याम सुंदरा राजसा मनमोहना विनवनी सांगते तुझं जाऊ दे मला परतुनी. हे श्याम सुंदरा गाव गोकुळ दूर आहे, दूर यमुना नीरवाहे. गाव गोकुळ दूर आहे, दूर यमुना नीरवाहे. हरवले
कळता पाहुणे मामा राहिले इथे थांबकुनी हे श्याम सुंदरा राजसा मन मोहना विनवुनी सांगते तुझं जाऊ दे मला परतुनी हे श्याम सुंदरा. अर्थतेतून व्यक्त होणं कवी मनाला फार भावतं. शांताबाईंच्या अनेक गीतातून आपल्याला ही अर्थता, एकाकीपद, विरह, वंचना दिसून येते. मानवी जीवना पलीकडची निसर्ग ओढ, त्यातील तरल भावना या शांताबाईंच्या कवितेतून आपल्याला अधिक दिसून येतात. शांताबाईंची आत्तापर्यंत मी काही 2-3 भावगीतं जेव्हा ऐकलीत तेव्हा मला त्या भावगीतातून फक्त त्या प्रेमगीत आहेत असं मला जाणवायचं. आपल्या प्रियकराच्या भेटीसाठी आर्ततेने साथ घालणारी प्रियसी मला त्या भावगीतातून दिसायची. पण जेव्हा अभ्यास म्हणून ती भावगीतं मी पुढे ठेवली तेव्हा त्यातली 2-3 भावगीतं मी जेव्हा पुढे ठेवली त्या तिन्ही भावगीतांचा एकत्र जेव्हा मी भावार्थ बघितला तेव्हा त्यातल्या वेगळ्याच शांताबाईंचं दर्शन मला झालं. ती 3 भावगीतं म्हणजे जाईन विचारित रानफुला, ही वाट दूर जाते आणि जीवलगा राहिले रे दूर घर माझे. हे 3 भावगीत जेव्हा आपण समोर बघतो तेव्हा लौकिक जीवना पलीकडच्या शांताबाई पारलौकिक वाटेकडे नजर लावून बसलेल्या आपल्याला दिसतात. पहिला जाईन विचारित रानफुला यातल्या काही ओळी बघितल्यानंतर असं दिसतं, भग्न शिवालय परिसर निर्जन, पळस तरुणचे दाट पुढे वन, तरुवेली करतील गर्द झुला, भेटेल तिथे ग सजन मला. हा त्यांचा सजन. किंवा ही वाट दूर जाते स्वप्नामधील गावा, माझ्या मनातला का तेथे असेल रावा, जेथे मिळे धरेला आभाळ वाकलेले, असता जलास जेथे रविबिंब टेकलेले, जेथे खुळ्या ढगांनी रंगीन साजलावा, माझ्या मनातला का तेथे असेल रावा. किंवा जीवलगा राहिले रे दूर घर माझे, पाऊल थकले माथ्यावरचे जड झाले ओझे, निराधार मी वनवासी, घेशील केव्हा मम हृदयासी, तूच एकला नाथ अनाथा महिमा तव गाजे, जीवलगा राहिले रे दूर घर माझे. हे भावगीत जेव्हा आपण अभ्यासतो तेव्हा आयुष्याचे ओझे झाले असे यातून दिसून येतं. अतिशय गंभीर अशी भावावस्था यातून आपल्याला दिसून येते. लौकिकातील नात्या गोत्याचे घर आता दूर राहिलेले आहे. पिकलेली पानं आता गळून पडलेली आहेत, ती पायदळी पडलेली आहेत आणि पारमार्थिक वाटेकडे डोळे लागलेले आहेत. तर या 3ही भावगीतातील रानफुलामधील त्यांचा साजण, किंवा ही वाट दूर जाते मधील रावा, किंवा जीवलगा राहिलेले दूर घर माझे यातील त्यांचा जीवलग. शांताबाईंना शिवभक्त त्या होत्या. मादगे उभा मंगेश पुढे उभा मंगेश, अशा त्यांना शिवभक्तीची ओढ त्यांना लागलेली होती. हे 3ही भावगीत जेव्हा आपण समोर ठेवतो तेव्हा या शिवाच्या भेटीसाठी आतुर झालेल्या, जीव आणि शिवाची भेट व्हावी ही आतुरता त्यातून त्यांना दिसते. आणि जेव्हा हे 3ही भावगीत आपण पुढे ठेवतो तेव्हा एक शिवप्रिया मला यातून दिसली आणि या लौकिक आपल्या जीवनातून दूर होत पारलौकिककडे
त्यांचं लक्ष लागलेलं आहे आणि त्या आर्ततेतून या शिवाला साथ घालत आहेत. अशी ही शिवप्रिया मला या 3 भावगीतातून दिसली आणि एक शांताबाईचं एक वेगळंच जगणं, शांताबाईची एक वेगळीच मूर्ती जी ध्यानावस्था अशी मला या 3ही भावगीतातून दिसली आणि हा शांताबाईचा ध्यान प्रवास मात्र मनाला खूप भावला. तर हा साहित्यातील हिरा म्हणजे आपल्या शांताबाई. कोणत्याही त्यांच्या दालनावर त्या अतिशय उत्कटपणे बोलतात, भरभरून बोलतात, सहज बोलतात आणि वाचकांच्या मनाला त्या स्पर्श करून जातात. त्यांनी अनेक प्रकार लिहिले, परंतु नाटक आणि विनोद हा मात्र त्यांच्यापासून दूर राहिलेला आहे. याचा अर्थ शांताबाईंचा स्वभाव विनोदी नव्हता असं नाही. लता मंगेशकरांची मी एक त्यांची मुलाखत ऐकली, त्यात त्यांनी शांताबाईंच्या आठवणी सांगितलेल्या आहेत की त्या म्हणायच्या की जेव्हा आम्हाला खूप काहीतरी वेगळं बोलायचं असायचं तेव्हा शांताबाई आमच्या मंगेशकर निवासात यायच्या आणि प्रत्येक घरात म्हणजे पंडितांच्या घरात गेलं की शांताबाईंचं वेगळंच रूप असायचं, माईच्या घरात गेलं की शांताबाई वेगळ्याच असायच्या आणि माझ्या खोलीत आल्या की आम्ही इतक्या वेगवेगळ्या विषयावर त्या विनोद करायच्या आणि इतकं खळखळून हसवायच्या की संपूर्ण घरामध्ये आमचं हास्य दोघींचं भरून राहायचं. इतका त्यांचा प्रचंड विनोदी स्वभाव होता, परंतु विनोदी साहित्य मात्र त्यांनी कधी लिहिलं नाही. तसंच गडकऱ्यांची समग्र नाटकं त्यांनी वाचली होती. अनेक नाटकाचे वेगवेगळ्या नाटककारांची नाटकं त्यांनी वाचली होती. प्रक्रियात्रेंच्या तर त्या सहवासात 5-6 वर्ष सतत होत्या. परंतु नाटक हा वाङ्मय प्रकार लिहावा किंवा विनोदी साहित्य लिहावा असं त्यांना कधी आतून वाटलं नाही, त्याच्यामुळे त्या वाटेला कधी गेल्या नाही. परंतु शांताबाईंनी सुंदर अशी नाट्यगीतं मात्र लिहिलेली आहेत. त्यांच्या हे बंध रेशमाचे या नाटकातील अनेक पदं खूप गाजली. काटा रुते कुणाला हे त्यांचं नाट्यपद तर जीवनाचं वास्तव तत्त्वज्ञान सांगून डोळे उघडणारं असं त्यांचं नाट्यपद आहे. परंतु आपल्या सगळ्यांनाच आवडेल, भावेल असं त्यांचं बकुल पंडित यांनी गायलेलं एक नाट्यगीत आता आपण ऐकूया, का धरिला परदेश. सजना का धरिला परदेस, सजना का धरिला परदेस, सजना का धरिला परदेस. श्रावण वैरी बरसे झिरमिर, श्रावण वैरी बरसे झिरमिर, बरसे झिरमिर, बरसे झिरमिर. श्रावण वैरी बरसे झिरमिर, चैन पडे ना जीवा क्षणभर, चैन पडे ना जीवा क्षणभर. जाऊ कोठे राहू कैसे, जाऊ कोठे राहू कैसे, घेई जोगिळ वेश, सजना का धरिला परदेस, सजना का धरिला परदेस. रंगन उरला गाली ओठी, रंगन उरला गाली ओठी, भरती
काठी भरती आसो काजळ काठी शृंगाराचा साज उतरला शृंगाराचा साज उतरला मुक्त विखुरले केश सजना कातरिला परदेस सजना कातरिला परदेस सजना कातरिला परदेस सजना कातरिला परदेस. शब्द फुलांची ओंजळ घेऊनच शांताबाई या जगात आल्या. शब्द हे त्यांचे मित्र होते, शब्द हेच त्यांचे सोबती होते, शब्द हेच त्यांचे सखी होते. या शब्दावर त्यांचं भयंकर प्रेम होतं. म्हणून या शब्दाबद्दल शांताबाई म्हणतात, शब्दामागे उभा अर्थ, शब्दामागे उभा अर्थ, अर्थामागे उभे मन, मनाच्याही पैलपार बोले कुणीचे गहन. किंवा त्या म्हणतात, मी जाणते इतकेच की, मी जाणते इतकेच की त्यांच्या विना कंगाल मी, मी जाणते इतकेच की त्यांच्या विना कंगाल मी, शब्दामध्ये जगणे मला शब्दामध्ये मरणे पुन्हा. किंवा त्या शब्दाबद्दल आश्चर्य व्यक्त करताना त्या म्हणतात, माहीत नव्हते शब्दांचे अर्थ इतके उलटे सुलटे, माहीत नव्हते शब्दांचे अर्थ इतके उलटे सुलटे, माहीत नव्हते त्यांच्यावरही चढलेले असतात मुखवटे, माहीत नव्हते त्यांच्यावरही चढलेले असतात मुखवटे. किंवा या शब्दाबद्दल आपला आत्मविश्वास व्यक्त करताना त्या म्हणतात, प्रत्येक शब्दावरी माझा ठसा माझा ठसा, प्रत्येक शब्दावरी माझा ठसा माझा ठसा, हे शब्द माझा चेहरा, हे शब्द माझा आरसा, हे शब्द माझा चेहरा, हे शब्द माझा आरसा. असे हे शब्द आणि या शब्दांच्या सांगाती त्यांनी चौफेर साहित्य क्षेत्रामध्ये फेरफटका मारला. त्यातलंच एक त्यांचा आवडता अजून साहित्य प्रकार म्हणजे व्यक्तिचित्र. कारण शांताबाई विविध क्षेत्रामध्ये वावरल्या आणि या विविध क्षेत्रातल्या विविध दिग्गज व्यक्तींच्या सहवास शांताबाईंना लाभला आणि या सहवासातून त्या दिग्गज व्यक्तींचे अनेक अनेक गुणवैशिष्ट्ये त्यांना जाणवली. त्यांच्या या गुणवंत अशा या व्यक्तीच्या सहवासामुळे शांताबाई प्रभावित झाल्या आणि त्या व्यक्तींचा व्यक्तिचित्र आपल्यासमोर उभं करावं, आपल्यासारख्या सामान्य लोकांनाही या व्यक्तीची ओळख करून द्यावी, यासाठी शांताबाईंनी त्यांना आयुष्यात ज्या ज्या व्यक्तींनी प्रभावित केलं त्या व्यक्तीची व्यक्तिचित्र त्यांनी रेखाटली. आणि या व्यक्तिचित्रामध्ये नक्षत्रचित्र आणि वडीलधारी माणसे हे दोन व्यक्तिचित्र त्यांनी रेखाटली आणि अतिशय गुणसंपन्न कर्तृत्ववान अशा व्यक्ती त्यातून त्यांनी उभ्या केल्या. त्यापैकी वडीलधारी माणसे या व्यक्तिचित्रातून त्यांनी लिहिलेली व्यक्तिचित्र म्हणजे त्यांची वहिनी म्हणजे त्यांची आई, त्यानंतर साहेब म्हणजे प्र के यात्रे, त्यानंतर आशा भोसले, लता मंगेशकर, हृदयनाथ मंगेशकर हे मंगेशकर परिवार, त्यानंतर मामा वरेरकर आणि त्यात दुर्गाबाई भागवत. साहित्य तपस्विनी दुर्गाबाई भागवत यांना कोण नाही ओळखतात. तर या व्यक्तिचित्रातून त्यांनी अतिशय सुरेख असं दुर्गाबाई भागवताबद्दल त्यांची काही गुणवैशिष्ट्ये त्यांनी हेरलेली आहेत आणि ती त्यांनी या व्यक्तिचित्रात आपल्यासमोर ठेवलेली आहे. वडीलधारी माणसेमधील दुर्गाबाई भागवत. या गोष्टीला आता बरेच वर्ष उलटून गेले. मी तेव्हा आचार्य यात्रे यांच्या नवयुगमध्ये काम करीत होते. तिथे जवळच मामा वरेरकर राहायचे. त्यांच्याकडे मी अनेकदा जात असे. एके दिवशी दुपारी मामाकडे मी गेलेली असताना तिथे दुर्गाबाई आलेल्या होत्या. तिथे प्रथम त्यांची आणि माझी गाठ पडली. मामांनी आपल्या खास पद्धतीने त्यांच्याशी माझा परिचय करून दिला. त्या पहिल्या भेटीतच दुर्गाबाईंची दोन वैशिष्ट्ये मला तीव्रतेने जाणवली. एक म्हणजे त्यांचा बोलण्याचा झपाटा
आणि दुसरं त्यांचं स्वच्छ निर्मळ एखाद्या निरागस बालकासारखं हसू. त्यानंतर दुर्गाबाई सातत्याने भेटत राहिल्या. दुर्गाबाई म्हणजे माळ रानावरचा वाहता वारा. त्या वाऱ्याचा अखंड वेग त्यांच्या अंगी असायचा. त्याचे मोकळे सळसळते चैतन्य ते त्यांच्या ठाई आढळून यायचे. हा वारा मनातली सारी जळमट झाडून टाकायचा. आत साठलेला निराशेचा पाला पाचोळा उडून लावायचा आणि आपल्या निर्मळ स्पर्शाने वृत्ती उल्हासित ताजा तवाना करायचा. सतत कार्यव्याप्त असलेल्या, हाती घेतलेल्या उद्योगात अखंड बुडालेल्या, त्या विशिष्ट वेळी ज्ञानाचे जे नवे दर्शन झाले त्याने थरारून निघालेल्या दुर्गाबाई पाहिल्या की स्वतःच्या निष्क्रियतेची, आळशीपणाची लाज वाटायची. तेवढ्या वेळापुरते का होईना मी विलक्षण प्रभावित होऊन जायची. इतका स्फूर्तिदायक सहवास मला दुसऱ्या एकाच श्रेष्ठ साहित्यिकाचा वाटला, तो म्हणजे भाऊसाहेब खांडेकर. दुर्गाबाई भागवत आणि भाऊसाहेब खांडेकर यांच्यात मला नेहमी साधर्म्य जाणवत असे. आता वाटते जीवनाबद्दलचा अपार आशावाद आणि कामावरची अखंड श्रद्धा हेच दोघांमध्ये साधर्म्य असावे. निर्भीड स्पष्ट वक्त्या हा दुर्गाबाईचा स्वभावाचा ठळक विशेष होता. आत एक बाहेर एक त्यांना कधीच जमले नाही. त्यामुळे त्यांचे व्यावहारिक आणि आर्थिक नुकसान खूप झाले, पण त्याची फिकीर त्यांनी कधीच केली नाही. बाहेरून परखड स्पष्ट वक्त्या उग्र वाटणाऱ्या दुर्गाबाई आतून फार साध्या, प्रेमळ, मुलायम होत्या. दुर्गाबाईंच्या साहित्याचा विशेष म्हणजे कालातीतता. भूत, वर्तमान, भविष्य या साऱ्यातून अतूटपणे गोवल्या गेलेल्या जीवनाशी ते कायमचे निगडीत आहे. तिन्ही काळातून एकदम सलगपणे संचार करीत असल्याची विलक्षण अनुभूती त्यांच्या साहित्यातून येते. त्यामुळे दुर्गाबाईंच्या लेखनाला एक वेगळे परिमाण प्राप्त करून दिले. स्वतःला विसरून जाणे हा त्यांचा विलोभनीय स्वभाव आहे. त्यांनी रूढ अर्थाने संसार मांडला नाही, पण त्यांचे संसारीपण फार व्यापक आहे. अतिशय सुगरण, नीटनेटक्या, शिस्तप्रिय, प्रेमळ दुर्गाबाई मनात कायम घर करून राहिल्या. शांता शेळके जसं शब्दावर त्यांचं प्रेम होतं, तशी कविता ही त्यांची सखी होती. या सखीला उद्देशून त्या म्हणतात, हे एक झाड आहे, हे एक झाड आहे याचे माझे नाते, हे एक झाड आहे याचे माझे नाते, वाऱ्याची एकच झुळूक दोघांवरून जाते. मला आवडतो याच्या फुलाचा वास, मला आवडतो याच्या फुलाचा वास, वासामधून उमटणारे जाणीव ओले भास. पहिल्यानेच याची मोहरताना फांदी ठेवली होती बालगाणी याच्या कटीखाली, पहिल्यानेच याची मोहरताना फांदी ठेवली होती बालगाणी याच्या कटीखांदी. मातीचे झाड झाडाची मी माझी पुन्हा माती, मातीचे झाड झाडाची मी माझी पुन्हा माती, याच्या पानावरच्या रेषा माझ्या तळहाती. कधीतरी एके दिवशी मीच झाड होईन, कधीतरी एके दिवशी मीच झाड होईन, पानामधून ओळखीचे जुने गाणे गाईन, पानामधून ओळखीचे जुने गाणे गाईन. उत्पत्ती, स्थिती आणि लय हा सृष्टीचा नियम या कवितेतून शांताबाईंनी सहजपणे आपल्याला उलगडून दाखवलेला आहे. कवितेशी संवाद साधताना शांताबाई म्हणतात, प्रिय सखे तव संगतीतमी रंगविले अवघे मम जीवन, प्रिय सखे तव संगतीतमी रंगविले अवघे मम जीवन, स्निग्ध जिव्हाळा तुझा लाभता पाझर फुटले पाषाणातून. जीवन मार्गावरती क्षणभर येती जाती किती सुहृदजन, सखे आपुला युगायुगाचा स्नेह परी राहील चिरंतन, सखे आपुला युगायुगाचा स्नेह परी राहील चिरंतन. परत त्या सखीला विचारतात, स्वप्नामधल्या माझ्या सखी कोणते तुझे गाव, स्वप्नामधल्या माझ्या सखी कोणते तुझे गाव, कसे तुझे रंगरूप काय तुझे नाव. लवाळ्याच्या मुळातून झिरपताना पाणी,
लव्हाळ्याच्या मुळातून झिरपताना पाणी, त्यात पावले बुडून तुही गुणगुणतेस का ग गाणी? त्यात पावले बुडून तुही गुणगुणतेस का गाणी? कविता आणि निसर्ग याच्याशी शांताबाई अशा एकरूप झालेल्या आहेत. निसर्ग आणि कविता हे त्यांचे जीवलोक, हेच त्यांचे सोबती. अनेक ऋतुरंगाचे त्यांनी सुंदर असं वर्णन केलेलं आहे आणि आपल्यापुढे जशाच्या तसं बालकवीसारखं हे चित्रमय वर्णन त्या करतात. श्रावण महिन्याच्या एका कवितेतून त्या म्हणतात, चाहूलये कुणाची माझ्याच की मनाची, चाहूलये कुणाची माझ्याच की मनाची, येते कुठून काणी ही धून श्रावणाची, येते कुठून काणी ही धून श्रावणाची. सांडे उन्हात सोने आले तृणास पाचू, सांडे उन्हात सोने आले तृणास पाचू, फैलावणी पिसारे सजलेत मोर नाचू. आली निळ्या तळ्याला कांती निळ्या घनाची, आली निळ्या तळ्याला कांती निळ्या घनाची, येते कुठून काणी ही धून श्रावणाची, येते कुठून काणी ही धून श्रावणाची. माझ्याच भावनांचे लेऊन रंग सात, माझ्याच भावनांचे लेऊन रंग सात, ते रम्य इंद्रचाप झाले उभे नभात, ते रम्य इंद्रचाप झाले उभे नभात. साऱ्या मुक्या कळ्यांना ये जाग यौवनाची, साऱ्या मुक्या कळ्यांना ये जाग यौवनाची, येते कुठून काणी ही धून श्रावणाची, येते कुठून काणी ही धून श्रावणाची. स्पर्शामुळे कुणाच्या आल्या जुळून तारा, स्पर्शामुळे कुणाच्या आल्या जुळून तारा, पानातुनी सतारी छेडीत जाय वारा. झाली सुरेल गीते ओल्यावल्या क्षणाशी, येते कुठून काणे ही धून श्रावणाची, येते कुठून काणे ही धून श्रावणाची. या सुंदर हिरव्यागार श्रावणाचं वर्णन त्यांच्या आता गीतातून आपण ऐकूया. ऋतू हिरवा ऋतू
प्रत्येकाला परकाया प्रवेश करून लिहायची जन्मजातच त्यांना ही देणगी लाभलेली असते. म्हणूनच आपण जे ना देखे रवी ते देखे कवी असं आपण म्हणतो. शांताबाईंचं बालपण अतिशय सुखात गेलं. इंदापूर, मंचर, खेड या निसर्गरम्य परिसरामध्ये त्यांचं बालपण गेलं. त्यांना 2 बहिणी आणि 2 भाऊ होते. या भावंडाचं लहानपणी भावला भावलीचं लग्न खेळलं चालायचं. हा लग्न सोहळा त्यांच्याकडे 4-4 दिवस चालायचा. म्हणजे घरातली मोठी माणसं सुद्धा या लग्न सोहळ्यामध्ये सहभागी असायची. दारामध्ये मंडप टाकून सगळं विधव्य सनई चौघड्यासहित त्यांच्याकडे हा लग्न सोहळा व्हायचा. आणि मला वाटतं हे बालपणचं सारं वातावरण, हा सोहळा शांताबाईच्या मनात अंतरंगात कुठेतरी कायम राहिलेला होता. पुढे शांताबाई अविवाहित होत्या. आयुष्यभर त्यांनी लग्न केले नाही, त्या एकट्याच होत्या. तरी सुद्धा या लग्न सोहळ्याची अनेक गीतं शांताबाईंनी लिहिली. नववधूच्या मनातील भावभावना तिला पार बघायला आले तिथपासनं ते लग्न होऊन आपल्या गृहप्रवेश केलेल्या नववधूच्या तृप्त मनाचं वर्णन शांताबाईंनी केलेलं आहे. आणि हा लग्न सोहळा साक्षात आपल्या डोळ्यापुढे नवरा नवरी, त्यांचे नातेवाईक, मित्र मैत्रिणी, वातावरण, पंक्ती, सोहळा, सनई चौघडा हे सगळं इतकं सुंदर चित्रमय वर्णन करणाऱ्या त्यांचे लग्न सोहळ्याचे अनेक गीतं आपल्याला पाठ आहेत. आजही आपण बघतो की कुठलाही लग्न सोहळा आपला महाराष्ट्रीयन लोकांचा होत नाही की जिथे शांताबाईंची गाणी या लग्न सोहळ्यात लावल्या जात नाहीत. दिसते मजला सुखचित्र नवे, किंवा शारद सुंदर चंदेरी राती, किंवा शालू हिरवा पाचुनी मरवा, किंवा दाटून कंठ येतो, असे कितीतरी लग्न सोहळ्याची शांताबाईची गीतं आजरामर त्यांनी केलेली आहे. आणि हा परकाया प्रवेश करून या नववधूच्या भावभावना त्यांनी व्यक्त केलेल्या आहेत. अशी ही लग्न सोहळ्याची अनेक गीतं आजही शांताबाईची आपल्याला ऐकायला मिळतात. असंच नववधूचे तृप्त आपल्या मनासारखं घर मिळालेलं आहे, गृहप्रवेश केलेला आहे, पती मनासारखा मिळालेला आहे. आणि अशा या आनंदी वातावरणामध्ये या नववधूचं मनोगत एका गीतातून आता आपण ऐकूया. माझी नमी राहिले. नमी राहिले, माझी नमी राहिले, तुझला नाथा सर्व वाहिले, तुझला नाथा सर्व वाहिले, माझी नमी राहिले, माझी नमी राहिले. पहिली ते भेट होते, हसले मी गाणी ओठे. पहिली ते भेट होते, हसले मी गाणी ओठे. कळले ना मना वेळेला, वेळ लावून गेली प्रीती, कशी फुला परी उमलले, माझी नमी राहिले, माझी नमी राहिले. चांदण्यांचे सूर झाले, गायली मी धुंद गाणी, धुंद होती रात राणी, धुंद होते जीव तुनी, रंग रंग तुनी मिसळले, माझी नमी राहिले, माझी नमी राहिले. तुझला नाथा सर्व वाहिले, तुझला नाथा सर्व वाहिले, माझी नमी राहिले, माझी नमी राहिले. शांताबाई मराठीच्या भोगत्या जरी होत्या तरी विविध भाषेचं आकर्षण त्यांना होतं.
त्यातलं एक आकर्षण म्हणजे संस्कृत. लहान असताना संस्कृत श्लोक त्यांनी ऐकलेले होते, परंतु त्या चौथीला गेल्यानंतर त्यांना अनेक श्लोक असायचे आणि त्या श्लोकाचा अर्थ असायचा. हे संस्कृत श्लोक आणि त्याचा अर्थ बघितल्यानंतर शांताबाईंना अनुवाद करायची प्रेरणा मिळाली आणि त्याच्यामुळे अनुवाद हा एक त्यांचा छंद झाला. सुरुवातीला विविध भाषेतील अनुवाद त्यांनी गरज म्हणून केले, परंतु नंतर ही गरज त्यांचा छंद झाला आणि अनेक भाषेतील अनुवाद शांताबाईंनी केले आणि मराठी भाषेमध्ये समृद्ध ठेवा त्यांनी या अनुवादातून दिला. या अनुवादाची निर्मिती करताना त्यांचा जो आनंद त्यांना मिळायचा तो आनंद त्यांनी अनुवादबद्दल लिहिताना व्यक्त केलेला आहे. या संस्कृतच्या वेड्यापायी पुढे शांताबाईंनी संस्कृत घेऊन एम.ए. केलं, मराठी घेऊन एम.ए. केलं, तात्यासाहेब केळकर सुवर्णपदक मिळवलं. नागपूर, मुंबई, पुणे विद्यापीठामध्ये मराठीच्या प्राध्यापिका म्हणून त्या लोकप्रिय झाल्या. परंतु पुढेही त्यांचं हे अनुवादाचं प्रेम असंच राहिलं आणि त्या अनुवादाबद्दल त्या काय म्हणतात हे त्यांच्या शब्दात आपण ऐकूया संपदाकडून. रसिको, शांताबाईंसाठी खूप आनंद देणारा एक महत्त्वाचा साहित्य प्रकार म्हणजे अनुवाद. त्यांनी सर्वप्रथम हौस मासिकासाठी काही चित्रपट कथांचे अनुवाद केले. मोबी डिक, ऑफ ह्युमन बॉन्डेज, ॲन अफेअर टू रिमेंबर ह्या त्यांच्या काही अनुवादित चित्रपट कथा आहेत. एखाद्या साहित्य कृतीने आपल्याला जो आनंद दिलाय तो इतरांसोबत आपण वाटून घ्यावा या विचाराने प्रेरित होऊन त्यांनी अनेक इंग्रजी लेखांचे, कवितांचे आणि कादंबऱ्यांचे अनुवाद केले. आणि शांताबाईंचं अनुवाद कौशल्य इतकं अप्रतिम आहे, हा मी अगदी स्वानुभवाने सांगते. खरंच इतकं अप्रतिम अनुवाद कौशल्य आहे त्यांचं ना, की त्यांचा अनुवाद हा अनुवाद न वाटता त्यांची एक स्वतंत्र साहित्य कृती आहे असं वाटतं आपल्याला. इतकं सुंदर अनुवाद करतात त्या. त्यांचं ह्याचं सगळ्यात सर्वोत्कृष्ट उदाहरण मी सांगेन चौघी जणी. अमेरिकन कादंबरीकार लुईजा अल्कॉट ह्याची, या लेखिकेची जगप्रसिद्ध कादंबरी लिटिल विमेन, ह्या कादंबरीचा शांताबाईंनी चौघी जणी या नावाने अनुवाद केला आणि तो आजही लोक अक्षरशः पारायण करतात. म्हणजे लायब्ररीमध्ये मला अनुभव आहे की आजही कित्येक जण अनेकदा ते पुस्तक वाचतात. खरोखर खूप वाचण्यासारखं आहे. ते कथाही फार सुंदर आहे आणि शांताबाईंचा अनुवाद तर अप्रतिम आहे. त्याच्यानंतर शांताबाईंनी आणखी एक अमेरिकन कादंबरीकार कॉनरॅड रिश्टर यांची सी ऑफ अ ग्रास ही कादंबरी गवती समुद्र या नावाने मराठीत आणली. नंतर हेलन केलरच्या जीवनावर आधारित एक कादंबरी त्यांनी आंधळी या नावाने अनुवादित केली. तसंच त्यांनी अनेक जपानी हैकूंचाही अनुवाद केला. तर अशा या अनुवाद कौशल्यावर किंवा एकूणच अनुवाद या साहित्य प्रकारावर भाष्य करताना शांताबाई असं म्हणतात की मराठी भाषा आपण कशी आणि किती वाकवू शकतो याचा कस अनुवादात लागतो. आपलीच भाषा पण तिचं किती अज्ञात कंगोरे अनुवाद करताना ध्यानी येतात. तिच्या किती सुप्त शक्तींचा शोध लागतो. आपलंच घर असावं पण आपण घराबाहेर जावं आणि एखाद्या खिडकीशी उभं राहून आत नजर टाकावी, तसं भाषांतर करताना आपण परभाषेच्या अंगणात उभं राहून तिथून आपल्या भाषेच्या खिडकीतून जणू आत डोकावत असतो. किती सुंदर. भाषांतर करताना अज्ञात लेखकाच्या मनाशी, भावनांशी आपण समरस होतो. हे सामरस्य अचानक जडतं. जे आपलंसं नाही ते आपलंसं होतं. आता लिटिल वुमेनचा अनुवाद करताना त्यांनी त्यांचा एक अनुभव इथे शेअर केलाय की लिटिल वुमेन या कादंबरीचा अनुवाद करताना ते साधं सुधं अमेरिकन कुटुंब, त्यातल्या त्या प्रेमळ बहिणी, त्यांची छोटी छोटी सुख-दुःख या साऱ्यांशी मी तद्रूप होऊन गेले. सुखावले तशीच दुखावलेही. हा अनुभव उत्स्फूर्त निर्मितीच्या आनंदापेक्षा नक्कीच वेगळा आहे. त्याहून तो फार लहान असेलही पण त्याचं मोल काही कमी नाही, खूप महत्वाचं आहे असं मला मनापासून वाटतं. त्यानंतर वाटतं गुलजारच्या चारोळ्यांचं पण त्यांनी अनुवाद केलं. त्रिवेणी या नावाने त्यांनी तो अनुवाद केला गुलजारजींच्या चारोळीचा. आषाढाच्या पहिल्या दिवशी बघतो शिखरी मेघ वाकला, टक्कर देण्या तटभिंतीवर क्रीडा तूर गज जणू ठाकला.
या ओळी आहेत शांताबाईंच्या मेघदूतमधल्या. कवी कुलगुरू कालिदास यांच्या मेघदूत याचा अनुवाद रवींद्रनाथ टागोर ते कुसुमाग्रज यांच्यापर्यंत अनेकांना या अनुवादाचा मोह आवरला नाही. शांताबाई तर अनुवाद प्रिय होत्या. त्यांनाही हा मेघदूतचा त्यांनी अनुवाद केला आणि हा अनुवाद संपूर्ण पादाकुलक या वृत्तामध्ये त्यांनी केला. हे करताना मूळ मेघदूतला त्यांनी कुठेही धक्का लागणार नाही किंवा रसभंग होणार नाही याची काळजी त्यांनी घेतली आणि अतिशय सुंदर मेघदूतचं त्यांनी अनुवादन केलं. हे केल्यानंतर मेहता पब्लिशिंगने जेव्हा हे शांताबाईंचं मेघदूत वाचलं तेव्हा त्यांनी पुढे येऊन शांताबाईंची अनुमती मागितली आणि हे मेघदूत त्यांनी प्रकाशित केलं आणि 1994ला हा त्यांचा मराठी मेघदूत त्यांचं प्रकाशित झालं आणि त्यांच्या अनुवादित साहित्याचं एक भरभरून यश शांताबाईंच्या पदरात पडलं. तर अशा शांताबाईला संस्कृतचा भारी नाद होता आणि त्याच्यामुळे सुरुवातीला मराठी लिहितानाही भयंकर संस्कृत प्रचूर शब्द त्या वापरायच्या. हे संस्कृतचं वेळ मात्र के. अत्रे यांनी त्यांचं घालवलं. त्यांच्या नवयुगमध्ये त्या संपादक म्हणून जवळजवळ 5 ते 6 वर्ष काम करायच्या आणि त्यावेळेला त्यांच्या लिहिलेल्या या शब्दामध्ये कितीतरी संस्कृत शब्द यायचे ते अत्रेंना अजिबात आवडायचं नाही. ते त्यांना म्हणायचे की तुझी ही सवय मोडून टाक. शब्द असे वापरायचे की जे सहज असले पाहिजे, सुलभ असले पाहिजे, वाचकांना ते सहज कळले पाहिजे, त्यांच्या अंतःकरणाला ते शब्द भिडले पाहिजे. ओढून ताणून मराठीमध्ये हे संस्कृत शब्द वापरायची गरज काय, असं वारंवार त्यांनी शांताबाईला टोकल्यामुळे शांताबाईने जाणून बुजून सहज सुलभ शैली आत्मसात केली आणि त्यांच्या या सहज सुलभ शैलीमुळे शांताबाई मनामनामध्ये आणि घराघरामध्ये आणि विविध साहित्यामध्ये सहजपणे वावरले आणि म्हणून आपल्या सहज सुलभ शैलीचं सगळं श्रेय त्या के. अत्रे यांना देतात. तसंच गीतकार म्हणून आपलं श्रेय त्या भालजी पेंढारकर यांना देतात. एकदा भालजी पेंढारकरनी स्वराज्याचे शिलेदार या चित्रपटासाठी शांताबाईंना कोल्हापूरला बोलावलं. भालजी पेंढारकरांनी बोलावले म्हटल्यानंतर शांताबाई प्रचंड आनंदित झाल्या. तेवढंच त्यांच्या मनावर दडपणही आलं, कारण रामराम पाहुणं या पहिल्या चित्रपटासाठी त्यांनी गाणी गायली आणि त्यानंतर गीतकार म्हणून शांताबाईंची कीर्ती भालजी पेंढारकरांपर्यंत पोहोचली आणि मग भालजी पेंढारकरांनी त्यांना जायचं याचं तिकीट आणि कोल्हापूरला राहायची व्यवस्था त्यांची केली. खूप उत्साहानं शांताबाई तिथे राहायला गेल्या. तिथे त्या हॉटेलमध्ये अनेक संगीत क्षेत्रातले अनेक दिग्गज त्यांना तिथे भेटले. त्यातच आशाबाईंची त्यांची तिथे पहिल्यांदा ओळख झाली. त्या वातावरणाचं दडपण शांताबाईंना आलं. 2-3 दिवस त्या तिथे राहिल्या आणि एकही ओळ त्यांना सुचेना. त्याच्यामुळे त्या घाबरल्या की एवढा खर्च करून त्यांनी आपल्याला बोलावलं ना, असं काय झालं की आपल्याला एकही ओळ लिहिता येऊ नये. आणि अतिशय नाराज झाल्या आणि भालजी पेंढारकरांपुढे जाऊन हात जोडून त्या उभ्या राहिल्या. म्हणाल्या की मला परतीचं तिकीट तुम्ही द्या. मी 3 दिवस झाले प्रयत्न करते, मला काहीच सुचत नाही. त्याच्यामुळे अतिशय शांत त्यांच्याकडे बघत भालजींनी स्मितहास्य केलं. त्यांनी सांगितलं, घाबरून जाऊ नको, तुला येणार म्हणजे येणार. फक्त जी काही पार्श्वभूमी मी तुला त्या गीताची सांगितलेली आहे ते गीत, ती पार्श्वभूमी तू लक्षात घे, त्या गीताची लय तू लक्षात घे आणि त्यानंतर त्या लयीवर तू गुणगुणायला लाग. ल ल ल ल प प प प ट ट ट काय तुला म्हणायचं तर त्या लय ती तू गुणगुणत राहा, आपोआप शब्द तुझ्यापाशी येतील. आणि ही भालजींची जादू लागू पडली आणि त्या रात्री आणि दुसऱ्या दिवशी एका दिवसात शांताबाईंनी 4 गाणी भालजींना लिहून दिली. आणि त्यामुळे गीतकार म्हणून मी कशी घडले याचं श्रेय ते भालजींना त्या देऊन टाकतात. तसंच वृत्तबद्ध रचना लिहायचं श्रेय त्या रविकिरण मंडळाला देतात. जेव्हा आधुनिक कवितेमध्ये त्यांनी प्रवेश केला तेव्हा सर्वप्रथम प्रभावित झाल्या त्या रविकिरण मंडळामुळे. रविकिरण मंडळातील भारा तांबे, यशवंत, कवी गिरीश, अनिल यांच्या साऱ्या कविता वृत्तबद्ध रचना असायच्या आणि त्याच्यामुळे या वृत्तबद्ध रचनेतच कविता करायची सवय शांताबाईंना लागली आणि त्याच्यामुळे आपोआपच त्यांच्या कवितेमध्ये नाद, लय, ताल हा येत गेला आणि त्यांच्या कविता सहज गीत प्रकारामध्ये त्यांच्या कविता मोडल्या.
शांताबाईंनी आपल्या आयुष्यामध्ये 3 पिढ्याच्या संगीतकारांबरोबर काम केलं. वसंत प्रभू, वसंत देसाई, वसंत पवार, ग दी माडगुळकर या अशा राम कदम, हृदयनाथ मंगेशकर, सुधीर फडके, दत्ता दावजेकर, अशोक पत्की ते आत्ताच्या पिढीच्या कौशल इनामदार अशा 3 पिढ्याच्या संगीतकारांबरोबर शांताबाईंनी काम केलं. 3 पिढ्याशी समन्वय साधणं हे सोपं काम नव्हतं, परंतु मुळातच अतिशय काय म्हणतात तडजोड करणं आणि विनम्र स्वभाव यामुळे शांताबाईंनी या 3 पिढ्याच्या संगीतकाराशी सहज समन्वय साधला. आणि मुळात शांताबाईंचे शब्दच इतके सुंदर असायचे, लागवी असायचे, गोड असायचे की कधीच कोणत्या संगीतकारांनी त्यांच्या शब्दांना स्वरसात चढवायला नकार दिला नाही. खरं तर तो काळ ग दी माडगुळकर आणि सुधीर फडके यांच्या प्रचंड प्रभावाचा तो कालखंड होता. अशा कालखंडामध्ये एक महिला म्हणून, गीतकार म्हणून त्यांना टक्कर देणं हे खूप अवघड काम होतं. परंतु तरीसुद्धा शांताबाईंचा विनयशील स्वभाव आणि शब्दातील जाण आणि शब्दांचं सामर्थ्य या जोरावर त्या काळात त्यांच्या प्रवाहामध्ये सुद्धा शांताबाई सहजपणे हरवून गेल्या आणि स्वतःचं अस्तित्व शांताबाईंनी अजरामर केलं. अशा या शांताबाईंना विविध गाण्याचे प्रकार किंवा प्रयोग करायचा त्यांना छंद होता. असाच एक प्रयोग त्यांनी निवडुंग या चित्रपटासाठी केला. हृदयनाथ मंगेशकर यांनी त्याला संगीतबद्ध केलं होतं आणि हिंदी आणि मराठी अशा दोन्ही भाषेचा एक समन्वय त्यांनी त्यातून साधलेला होता. आणि असं एक खूप छान गोड असं हे गीत ना मानो गोतो दुंगी तो हे गारी रे, हा एक प्रयोगशील गीत आता ऐकूया संपदाकडून. ना मानो घुटू दूंगी तो है गारे रे, ना मानो घुटू दूंगी तो है गारे रे, अंग भिजविले माझी उडाली शेलारी रे, जा ना काना छेडू नको भारी रे, जा ना काना छेडू नको भारी रे, ए सोरी को किनारे भर मारे पिचकारी रे, ना मानो तो दूंगी तो है गारे रे, ना मानो तो दूंगी तो है गारे रे, गोरी गोरी बांकी में कुरूप तू काळा रे, गोरी गोरी बांकी में कुरूप तू काळा रे, गोवळ्याच्या पोरा तुझा भलता चाळा रे, गोवळ्याच्या पोरा तुझा भलता चाळा रे, बाजू बंद कोल मोरी चुनारे बेभारी रे, ना मानो तो दूंगी तो है गारी रे, हे ना मानो तो दूंगी तो है गारी रे, नहीं रे चुनरिया अब ही मंगाए, नहीं रे चुनरिया अब ही मंगाए, खेचा खेची पदराची काय करू बाई, खेचा खेची पदराची काय करू बाई, फोड दे गगर मोरे कंगारिया मारी रे, ना मानो तो दूंगी तो है गारी रे, ना मानो तो दूंगी तो है गारी रे, अंग भिजविले माझी उडाली शेलारी रे, जा ना काना छेडू नको भारी रे, नामा छेडू मोरे भारी रे, ऐसो होरी को किनारे भर मारे पिचकारी रे, ना मानो तो दूंगी तो है गारी रे, ना मानो तो दूंगी तो है गारी रे. धन्यवाद.
नहीं रे चुनरिया अब ही मंगाई, नहीं रे चुनरिया अब ही मंगाई, खेचा खेची पदराची काय करू माई, खेचा खेची पदराची काय करू माई, पुढे गगर मोरे कनारिया मारी रे, नामालो तो धुंगी तो हे गारे रे, नामालो तो धुंगी तो हे गारे रे. धन्यवाद. 70-75 वर्षाचा कालखंड या वादविलासीने व्यापलेला आहे. या एवढ्या मोठ्या कालखंडात 1.5 तासात आपण काय बोलायचं, कारण त्यांचं समग्र साहित्य इतकं व्यापक आहे की जवळजवळ 100 पुस्तकांच्या वर त्यांची पुस्तकं प्रकाशित झाली आणि अजून कितीतरी त्यांचं साहित्य अप्रकाशित अजूनही आहे. कारण कुठलाही साहित्य प्रकार असा एखादं एक पुस्तक लिहिलं असं नाही. तर त्यांनी ललित लिहिलंय ते पावसाआधीचा पाऊस, ललित नभी, मेघचार, काही जवळ काही दूर, सांगावेसे वाटले म्हणून, हे त्यांचे ललित. बासरी, वेडेवारे, मनातले घर, मुक्ता आणि इतर गोष्टी हे त्यांचे कथासंग्रह. कोजागिरी, मायेचा पाझर, विझती ज्योत हे त्यांच्या कादंबरी. त्याबरोबर निबंध, प्रवास वर्णन, आत्मचरित्र हे तर त्यांनी लिहिले. जसं त्यांनी इतर भाषेतला अनुवाद करून जसं मराठी भाषेचं साहित्य समृद्ध केलं, तसं त्यांनी इतर लेखिकांचा सुद्धा भयंकर मोठा अभ्यास केलेला आहे. त्यांनी व्यापक असा अभ्यास केलेला आहे आणि या नामवंत लेखकांच्या साहित्याचा रसस्वाद त्यांनी घेतलेला आहे. आणि या रसस्वादातून त्यांच्यातली सूक्ष्म समीक्षकार आपल्याला जाणवते, त्यांची सौंदर्यदृष्टी, साहित्यदृष्टी आपल्याला दिसते. त्याचबरोबर इतर लेखकांचे सुद्धा गुण, वैशिष्ट्य हेरून इतरांसमोर ठेवणं हा त्यांच्या मनाचा मोठेपणा आपल्याला दिसून येतो. तर असंच त्यांचा रसस्वाद घेतलेलं एक साहित्य, एक लेख आपल्या पुढे ठेवतोय, तो म्हणजे इंदिरा संत यांचा मृदगंध. हा त्यांचा इंदिरा संत यांनी मृदगंध हे त्यांचं आत्मकथन लिहिलं आणि या आत्मकथनातून त्यांचा शोध किंवा इंदिराबाईंबद्दल काय शांताबाईंना सांगावंसं वाटतंय ते आता आपण त्यांच्या या अभिवाचनातून बघूयात. इंदिराबाईंचा मृदगंध. मृदगंध वाचताना त्यातली इंदिरा संत यांची सामाजिकता जाणवते. यातील इंदिराबाईंचे अनुभव अत्यंत व्यक्तिगत असले तरी त्यांच्या समकालीन असलेल्या स्त्रियांना ते आपलेच वाटतात. इंदिराबाईंच्या बालपणातल्या अनेक गोष्टी म्हणजे त्यांची भातुकली, चिंधी जमवून केलेल्या भावल्या, त्यांचे खेळ, अंगणात रेखलेल्या रांगोळ्या, मातीचे बैल, शेणाचे पांडव, रानफुलांचे गजरे, या सगळ्या अनुभवांना एक घरगुती गंध आहे. मनात हुरहुर निर्माण करणारा गोडवा आहे. तो केवळ इंदिराबाईंचा नाही तर त्यामागील 2 पिढ्यांचा वारसा आहे. इंदिराबाईंमधील कवयित्रीचा जन्म इथेच झाला. इंदिराबाईंच्या बालवयाशी त्यांचं तवंदी गाव उत्कटपणे निगडीत आहे. तवंदी हे गाव एक जिवंत व्यक्तिरेखाच आहे. तिथलं घर, आसपासचा निसर्ग, डोंगराच्या अर्ध्या कड्यावर असलेली विहीर, भोवतालची वृक्षसृष्टी, डोंगराच्या उतारावर असलेला चांदीच्या उग्र डोळ्यांचा कोब्रह्म, हे सगळं. घरी कामाला येणाऱ्या कांडप करताना चालीचे, तालाचे, लयीचे सुंदर संस्कार इंदिराबाईंच्या बालमनावर झाले. दळताना देवाच्या गोड ओव्या गाणाऱ्या आणि इंदिराबाईंना पुरणाऱ्या वेधक छंदाशी त्यांचं नातं जोडून देणाऱ्या मायणी, या साऱ्यांची चित्र मोठ्या मनपूर्वकतेने इंदिराबाईंनी यातून रेखाटली. हा निसर्ग पुढेही जन्मभर इंदिराबाईंचा जिवलग सहचर झालाय. आयुष्यात अनेक स्थित्यंतर झाली पण इंदिराबाईंची निसर्गाशी साथ सुटली नाही. ती विविध रूपाने त्यांच्या अवतीभोवती वावरतच राहिली. जी गोष्ट निसर्गाची तीच गोष्ट पशुपक्ष्यांची. इंदिराबाईंना प्राणी मात्रावर उत्कट जिव्हाळा होता. तवनला अंगणात खळी करून त्या चिमण्या कावळ्यासाठी पाणी पिण्याची सोय करत. गोठ्यातल्या गाय वासरांना ताटकाच्या तुकड्यांचा सुवासिक घास चारत.
गरीब देखण्या गंगा घोडीला खरारा करी. डाळिंबाच्या झाडावरचे पोपट, विजेच्या तारावर ओळीने येऊन बसणाऱ्या चिमण्या, अपार पंखपीट करून येणारे प्रवासी पाखरं, अनेक पशुपक्षी चिमुकले जीव इंदिराबाईंशी अनाम लळा जोडून राहिलेले तिथे आपल्याला दिसतात. या साऱ्यांनी त्यांच्या आत्मकथनाला एक सुंदर रंगीत जिवंत किनार जोडली आहे. मृदगंध हा लेखसंग्रह ललित लेखनाचा एक श्रेष्ठ नमुना आहे असं त्या म्हणतात. पण ती एका वेगळ्या व्यक्तिमत्वाची चिंतनशील कहाणी आहे. एक प्रापंचिक सुशिक्षित स्त्री आणि प्रतिभा संपन्न कवयित्री इंदिराबाई या एकाच व्यक्तिमत्वाचे दोन भाग आहेत. स्त्रियांच्या आत्मकथनात मृदगंधचं स्थान निश्चितच वेगळं आणि वरचं आहे. मागील 3 पिढ्या शांताबाई रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत आणि पुढे अनेक पिढ्या शांताबाईंचं हे गाणं, हे साहित्य रसिक मनावर अजरामर असं त्यांनी करून ठेवलेलं आहे. वयाच्या प्रत्येक टप्प्यावर, मग बालमन असो, किशोर असो, तारुण्य असो, प्रौढपणा असो किंवा वृद्धत्व असो, या प्रत्येक वयाच्या टप्प्यावर शांताबाई आपल्याला काहीतरी भरभरून देऊन जातात आणि जगण्याचा आनंद त्या सुसह्य करतात. शांताबाईंना लहान असल्यापासून लोकसंगीताचा प्रभाव हा शांताबाईंवर फार होता. या लोकसंगीताच्या तालावर त्यांनी अनेक गाणी रचली. त्याचबरोबर आसामी, पंजाबी, गुजराती या भाषेतील लोकसंगीत सुद्धा शांताबाईंना भारी आवडायचं आणि या प्रत्येक गीताचा वेगवेगळा एक प्रयोग करून शांताबाई बघायच्या आणि ती सुंदर सुंदर चालीतून ती आगळी वेगळी गीतं मराठीत आणण्याचा एक वेगळं श्रेय आपण शांताबाईंना देतो. अशाच एका वेगळ्या भाषेतील सुंदर चालीवर त्यांचं एक गीत आपण ऐकूया. कान्हू घेऊन जाय राणे, धेनू घेऊन जाय. कान्हू घेऊन जाय राणी, धेनू घेऊन जाय, संगी चाले श्रीदाम सुधाम. मागे बोले माय, मागे बोले माय. कान्हू घेऊन जाय राणी, धेनू घेऊन जाय, संगी चाले श्रीदाम सुधाम. मागे बोले माय, मागे बोले माय. मणी माझ्या लेखनाने, माझ्या वासराने, उशीर नको लावू वेगे परत घरी रे. मणी माझ्या लेखनाने, माझ्या वासराने, उशीर नको लावू वेगे परत घरी रे. हाती राहे खीर लोणी, कोण तुझे खाय, संगी चाले श्रीदाम सुधा. मागे बोले माय, मागे बोले माय. कान्हू घेऊन जाय राणी, धेनू घेऊन जाय, संगी चाले श्रीदाम सुधा. मागे बोले माय, मागे बोले माय.
धनु घेऊन जाय राणी धेनु घेऊन जाय संगी चाले श्रीदाम सुधाम मागे बोले माय 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 मागे बोले माय. भाषा अशी शांताबाईंना वश झालेली होती. एखाद्या बहरलेल्या वेलीप्रमाणे ही शब्दफुले त्यांच्या साहित्य वेलेवर फुलत गेली. त्यांनी इशारा करताच ती धावतच त्यांच्या पुढ्यात येऊन विविध रंगी शब्दफुलांची उधळण करीत असत. अशा या शांताबाईंची मायबोली त्यांच्या अंतरंगात मुरलेली होती. शांताबाई जशा प्रत्येकाला आपल्यात वाटतात तसे त्यांचे साहित्यही आपल्याला आपलंच वाटतं. इतका आपलेपणा, साधेपणा शांताबाईंच्या या साहित्यात भरून राहिलेला आहे. शांताबाईंचं आत्मचरित्र म्हणजे धूळपाटी. हे आत्मचरित्र आपण जेव्हा वाचतो तेव्हा समग्र शांताबाई त्यांच्या बालवयापासून ते त्यांच्या अखेरच्या श्वासापर्यंत शांताबाई कशा घडत गेल्या, कशा वाढत गेल्या, कशा सुखदुःखाचा सामना त्यांनी करत गेल्या आणि साहित्यावर किती त्यांनी भरभरून प्रेम केलं आणि हे शब्द, हे काव्य शांताबाईंचे सहचारी कसे झाले हे त्यांनी या आत्मचरित्रातून सांगितलेलं आहे. हे आत्मचरित्र वाचताना त्यांच्या शब्दातूनच आपल्याला या धूळपाटीतून मी कशी घडत गेले हे त्यांनी सांगताना थोडक्यात त्यांचा जीवनाचा आशय यातून आपल्याला बघितलं की शांताबाईंच्या या महान व्यक्तिमत्वाची साक्ष आपल्याला पडते. ऐकूया धूळपाटी या त्यांच्या आत्मचरित्राबद्दल थोडंसं. रसिको, सकस साहित्य निर्मिती ही काही अगदी पटकन होणारी अशी प्रक्रिया नाहीये किंवा अगदी क्षणांची ही क्रिया नाहीये, तर ती एक अविरत चालणारी अशी अखंड साधना आहे, तपश्चर्या आहे. हे आपल्याला शांताबाईंच्या जीवन प्रवासातून सहज उलगडत जातं. त्यांच्या धूळपाटीमधील त्यांचा एक लेख आहे, माझं लेखन कशासाठी. या त्यांच्या लेखात त्या त्यांच्या लेखनामागील प्रेरणेविषयी बोलताना असं म्हणतात, साहित्य या गोष्टीला माझ्या जीवनात सर्वाधिक महत्त्वाचं स्थान मिळालंय. जगण्यासाठी मी जी धडपड केली तिच्या खालोखाल साहित्यासाठी मी धडपडत राहिले आणि कित्येकदा तर साहित्य हेच मला जगवण्यासाठीही उपयुक्त ठरलंय. साहित्य इतकं दुसरं कोणत्याही गोष्टीने मला कधीच भारून टाकलेलं नाही. बालपणापासून मी शब्दांच्या प्रेमात पडले, शब्दांनी नादावून गेले, शब्दांशी खेळत राहिले, शब्दांच्या वेड्या वाकड्या आकृती जुळवत राहिले. शब्दांच्या नादाने वेडावून जाता जाता अर्थाच्या विशाल परिसरात मी कधी शिरले ते मला आता आठवतही नाही. नदीच्या मुखातून समुद्रात शिरावं तसं मी लिपी ओळखू लागण्याच्या आधी ऐकलेल्या शब्दांच्या द्वारा अर्थाच्या साम्राज्यात प्रविष्ट झाले. शब्दांच्या नादातून मी लेखनाच्या छंदाकडे वळले. मी लिहायला सुरुवात केली त्यावेळी कथा, कादंबरी, ललित, प्रवास वर्णन, व्यक्तिचित्र हे सगळेच साहित्य प्रकार नव्याने बहरू लागले होते. त्यामुळे लिहिण्याची आवड निर्माण झालेल्या माझ्यासारख्या नवशिक्या उमेदवाराला त्यातल्या प्रत्येक प्रकारात थोडी बहुत लेखणी चालवून बघण्याचा मोह झाल्यास त्यात आश्चर्य नव्हतं. म्हणून प्रारंभीच्या हौसेच्या आणि शिकाऊपणाच्या दिवसात मी हे सारं करून पाहिलं. मी लहान मुलांसाठी कथा कविता लिहिल्या, प्रौढांसाठी कथालेखन केलं, कादंबऱ्या लिहिल्या, ललित लेख लिहिले, व्यक्तिचित्र लिहिली आणि कविताच कविता लिहित राहिले. यापैकी कवितेने माझ्या मनाला घातलेली भूल ही अस्सल होती. तिच्या छंदात महिनोन्महिने, वर्षानुवर्ष गेली. माझ्या अनेक प्रकारच्या लेखनातून माझ्याशी सतत जवळीक ठेवून राहिली ती माझी कविता. मी अनेकदा स्वतःलाच प्रश्न करते, माझी कविता कशासाठी. कवितेच्या नादाने मी साहित्यसृष्टीत शिरले. त्या निमित्ताने हाती धरलेल्या लेखणीने व्यावसायिक लेखनाचा एक नवा मार्ग मला दाखवून दिला आणि ते क्षेत्र सातत्याने धुंडाळत राहूनही पुन्हा मी वेगळ्या रीतीने केवळ कविता लेखनातून कृतार्थतेचे क्षण मिळवले. छंदातून धंदा आणि धंद्यातून अलग होऊन पुन्हा साधलेलं छंदाचं साफल्य असा हा प्रवास घडत गेला. आज माझ्या कवितांमधून मी मला स्वतःला शोधते आणि माझ्या संदर्भात
जग जाणून घेण्याचा प्रयत्न करते. माझे अनुभव, माझ्या व्यथा, वेदना, माझे एकाकीपण, कधीतरी ईश्वरी वरदानासारखा आभाळभर पसरणारा आणि माझ्यावर बसून मला ओलीचिंब करून टाकणारा निर्भर आनंद, हे सारं केवळ अनुभवून बघून मला पुरेसं वाटत नाही. मला त्याचा अर्थ लावावासा वाटतो. त्यात गुंतलेल्या, गुरफटलेल्या आणि अनेकदा त्या साऱ्यांबरोबर कुठेतरी फरफटत जाणाऱ्या मीला मला धुंडाळावंसं वाटतं. आणि यासाठी मी कविता लिहिते. त्यातला पहिला आनंद माझा असतो, त्यावेळची वेदनाही माझीच असते. त्यात अचानक कोणी सहभागी झालंच, कुठून कोणी ओळखीची साथ दिली तर धन्यता वाटते, नाहीच तर माझं मलाही ते पुरेसं असतं. माझा कवितेतून चाललेला हा माझा आणि माझ्या संदर्भात जगाचा शोध कधी संपेलचं दिसत नाही. गेली अनेक वर्ष केलेल्या या दीर्घ साधनेची फलश्रुती काय? किती यश पदरात पाडलं मी, काय कमावलं, काय गमावलं? माझ्या दृष्टीने या प्रश्नांना फारसं महत्व नाही. महत्व आहे ते माझ्या छंदाचं. आनंद आहे, कृतार्थता आहे ती त्याच्या अखंड साधनेत, सततच्या पाठपुराव्यात. हा पाठपुरावा कधी संपूच नाही असं वाटतं, तो कधी संपणारही नाही असंही वाटतं. धन्यवाद. अशी ही साहित्य दुर्गा, साहित्य शारदा, साहित्य तपस्विनी, साहित्य योगिनी. काय म्हणायचं? साहित्याचा महासागर जिने आपल्यासमोर उभा केला. या साहित्य सागरातील अनेक मोती, अनेक रत्न त्यांनी आपल्यासमोर भरभरून आपल्या उंजळीत टाकली. अशा या साहित्य दुर्गेचा योग्य सन्मान झाला तो 1996 मध्ये आळंदी येथे झालेल्या साहित्य संमेलनाचा त्यांना अध्यक्षपदाचा बहुमान मिळाला. याचा सर्वात आनंद शांताबाईंना याच्यामुळे झाला की माऊलीच्या दरबारात हे मानाचं स्थान त्यांना मिळालं. आणि त्यामुळे हा आनंद व्यक्त करताना त्या म्हणाल्या की मी आता या सन्मानामुळे, माऊलींच्या दरबारात माझा हा सन्मान झाल्यामुळे मी कृतार्थ झालेली आहे. अशा या साहित्य शारदेने 2 जून 2002 रोजी आपल्यातून निरोप घेतला. साहित्य विश्वातील या तारकाने आपले रसिकांच्या मनातील आढळ स्थान अजरामर केले. समृद्ध साहित्य संपत्तीला रसिकांच्या हृदयात बंदिस्त करून ठेवले. मागील वर्षीच आपण त्यांची जन्मशताब्दी साजरी केली, तेव्हा समग्र मराठी विश्वाने त्यांचा गौरव केला. जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर, प्रत्येक वळणावर, प्रत्येक प्रसंगात त्या आपल्यासोबत आहेत. इतका मोठा समृद्ध साहित्याचा ठेवा त्या आपल्याला देऊन गेल्या. म्हणून अखेरचा निरोप घेताना त्या म्हणतात, माझ्या असण्याची मला शब्द देती ग्वाही, माझ्या असण्याची मला शब्द देती ग्वाही, शब्दाहुनी वेगळी मी नाही. जाजा कविते न लगे आता मजला तव सहवास, जाजा कविते न लगे मजला आता तव सहवास, तोडू दे मज कोमलतेचा अखेरचा हा पाश, तोडू दे मज कोमलतेचा अखेरचा हा पाश. या दुनियेतील साहित्य सागरातून निरोप घेताना आत्मविश्वासाने शेवटी त्या म्हणतात, असे नमी नसे नमी, असे नमी नसे नमी तरी असेल गीत हे, फुला फुलात येथल्या उद्या हसेल गीत हे, फुला फुलात येथल्या उद्या हसेल गीत हे. हवेत ऊन भोवती सुवास धुंद दाटले, हवेत ऊन भोवती सुवास धुंद दाटले, तसेच काहीसे मनी तुला बघून वाटले, तृणात फूल पाखरू तसे बसेल गीत, तृणात फूल पाखरू तसे बसेल गीत हे, फुला फुलात येथल्या उद्या हसेल गीत हे, फुला फुलात येथल्या उद्या हसेल गीत हे. तुला मला न ठाऊके, तुला मला न ठाऊके पुन्हा कधी कुठे असू, तुला मला न ठाऊके पुन्हा कधी कुठे असू, निळ्या नभात रेखिली नकोच भावना पुसू, उरी भरून राहिले तुला दिसेल गीत हे, उरी भरून राहिले तुला दिसेल गीत हे, फुला फुलात येथल्या उद्या हसेल गीत हे, फुला फुलात येथल्या उद्या हसेल गीत हे. स्वये मनात जागते न सूर ताल मागते, स्वये मनात जागते न सूर ताल मागते, अबोल राहुनी स्वतः
अबोध सर्व सांगते. उन्ही जळात हालती तिथे दिसेल गीत हे. उन्ही जळात हालती तिथे दिसेल गीत हे. फुला फुलात एथल्या उद्या हसेल गीत हे. फुला फुलात एथल्या उद्या हसेल गीत हे. नमी नसेन मी तरी असेल गीत हे. असेन मी नसेन मी तरी आता येतल्या उद्या हसेल